तर मी एक सिरीज सुरू केली, त्यामध्ये आपल्या इथले जितके महादेवाचे ते जे मंदिर आहेत, म्हणजे जितके पण देवस्थान आहेत तिथं ते एक्सप्लोअर करायचे, तिथं जायचं आणि तिथले व्हिडिओज बनवायचे, व्लॉग बनवायचे. तर हा असेल आपला पहिला व्हिडिओ. तिथं जायचं आपल्याला पापनेश्वरला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आणि आज आपल्याला जायचं आहे पापनेश्वर मंदिरामध्ये व्लॉग बनवायला. तर इथून आहे ते खूप जवळ आहे बीडमध्ये. तर तिथं जायचं आपल्याला आणि एक्सप्लोअर करायचं ते मंदिर. मी एक सिरीज सुरू केली, त्यामध्ये आपल्या बीडमध्ये जितके देवस्थान आहेत तिथला सगळ्यांचा व्लॉग बनवायचा आहे. तर त्याला मग गाडीवर भेटू. 3 लेन झाल्या तिथं. ही एक लेन 2 लेन आणि 1-2 पुन्हा. बट ह्याला डबल लेनच म्हणता येईल आपल्याला. आणि ओव्हरटेकिंगच्या टायमाला एक आपण ध्यानात ठेवायचं की आपल्याला जर त्या लेनमध्ये जायचं असलं तर इंडिकेटर देऊन जायला पाहिजे. आणि आपल्याला जर इकडल्या लेनमध्ये यायचं असलं तरी इंडिकेटर देऊन. आपण तिथं करत नाहीत, ते रूल्स माहीत नाहीत काही जणांना ओव्हरटेकिंग त्या टायमाचे. तर त्यामुळं ॲक्सिडेंट ते होतेच जास्त. रस्ता एक पूर्ण असा चढावानी, एकदम असा चढ आहे. आणि जाताना तर पूर्ण उतारच आहे. आता आपल्याला जायचं राईट साईडला. इथून इकडे पिंपळनेर सरळ गेला जरूर पण येत ना. समजा रस्ता मोठा आहे, ते इकडल्या साईडला गेलं जरूर आहे. तर ही आहे ती पापनेश्वरची कमान. पण एक युटर्न घेऊन यायला लागेल आपल्याला. युटर्न घेऊन येऊत. तर आता ह्या रस्त्याने मी आलो सरळ बार्शी नाक्याकडून. आणि इथं आहे पापनेश्वरची कमान. तर आपल्याला ह्या कमानीमधून मध्ये जायला लागतं आहे. 1 किलोमीटरचे 2 किलोमीटर असेल, आय थिंक 1.5 किलोमीटर असेल. थोडंसं जवळच आहे. इकडं जाताना एक ध्यानात ठेवायचं, हा रस्ता सोडायचाच नाही. डायरेक्ट ह्या रस्त्याने तुम्ही डायरेक्ट मंदिरातच जाता. रस्ता पूर्ण ओलून गेला ह्याने. खूप दिवस झाले असेल रस्ता बनवण्याला. इथे एक ब्रिज येतो डायरेक्ट. आणि ब्रिजच्या नंतर समोर हे इथं मंदिर. आपण इथं गाडीला साईडला कुठतरी. त्या रस्त्याने सरळ यायला लागतंय. आणि मग इकडं आल्यावरती इथं मंदिर आहे, सगळं छोटंसंच मंदिर आहे. तर इथं इथून गेल्यावरती एक विहीर आहे महाग. ती विहीर एक दाखवतो मी तुम्हाला. विहीर नाही, तलाव सारखं बनलेलं आहे. इतकं पाणी येत असून वर तिथपर्यंत. आणि तिथं ते मंदिर आहे. सगळीकडे असं शांत वातावरण आणि एवढंच आहे सगळे. चला तर मग आता खाली जाऊन बघू खाली कसं आहे कसं नाही. इथं खाली डायरेक्ट पायऱ्यात उतरायला. आणि इथं किती खोल असून काय माहिती आहे पाणी. आणि मध्ये असंच आहे पूर्ण 4 कोण चौकून आहे ह्याला. मला वाटतं हे पाणी साचविण्यासाठी केलेलं असणार आहे पहिलं. आणि त्याला तिथून पण पायऱ्या असते पहिलं. तिथून पण असते. इकडून नाहीत पायऱ्या, एकच साईड नाही. तर इथून एक आहे आणि तिथून एक. तिथल्या पायऱ्या बंद केल्या त्यांनी. तर आता हे इथं मंदिर आहे आणि इथं विहीर आहे. तर इकडं जायला आता हे बंद केलं म्हणून काय की आपल्याला वरून जायला लागेल. तिथून रिक्षा येते. तर ह्या सभा मंडपाने काहीतरी बनलं, ह्यातूनच जायला लागेल. सोमवारी असून तरी तर जास्त गर्दी असेल सोमवारी आल्यावर. आणि आज काहीच गर्दी नाही. आज शुक्रवार आहे तर काहीच गर्दी नाही. तिथं पाणी प्यायसाठी पण बनवलं काहीतरी. पाणीचं हाऊस का काहीतरी तिथं वाटतं, टाकी.
आणि एक बारीक जुना पूल पण आहे तिथं बनवलेला, पहिलं माणसाने बनवलेला आहे जुना पूल. तर आम्ही चाललो दादा वापस घरी. तर आता ह्या कमानीतून आम्हाला जायचं आहे लेफ्ट साईडला.